जय जय. रोटेट यू कॅनॉट टर्न द फोन ऑन व्हाईल चालले. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. शुकाः सारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. अनेक प्रवचनकार वैदिक कर्म करणारे इथे आहेत, त्या सगळ्यांच्या चरणी सादर वंदन करते. सर्व श्रोत्यांना सादर वंदन करते. आणि आपलं आजचं चिंतन जे आहे ते आपण सुरू करू. गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपण ईशावास्य उपनिषद जे आहे त्याचं चिंतन केलं. आणि आज आपण दुसऱ्या उपनिषदाचं 3 दिवसामध्ये साधारण उपनिषदाचं काय आहे म्हणजे आढावा बघूया. पूर्ण उपनिषद तर शक्य नाही, पण एखाद्या प्रत्येक उपनिषदाचं एक वेगळेपण आहे, एक वैशिष्ट्य आहे. त्या प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे, कसं आहे तेवढं आपण बघूया. आजचं जे आपलं उपनिषद आहे ते उपनिषद आहे ते म्हणजे केनोपनिषद. दशोपनिषद जी आहेत ती प्रमुख मानली जातात. खरं तर पुष्कळ उपनिषद आहेत, पण त्या दशोपनिषदांपैकी ज्याच्यावरती श्रीमद शंकराचार्यांनी विशेषत्वाने भाष्य केलेलं आहे ती दशोपनिषदं प्रमुख आहेत असं पण मानली जातात. आणि त्या दशोपनिषदांचा विचार आपण थोड्या प्रमाणामध्ये करणार आहोत. ईशावास्य उपनिषद आपण गेल्या वेळेला बघितलं की जे पहिलं होतं ते, त्यानंतरचं येणारं जे आहे ते केनोपनिषद आहे. त्या केनोपनिषदाचा थोडक्यात आज आपण थोडं चिंतन करूया की श्रुतिमाऊली ही आपली, की जी श्रुतिमाऊली आपल्याशी बोलते आहे आणि आपल्याला नेमकं आपलं स्वतःचं स्वरूप सांगते. आणि ते सांगताना अतिशय हळुवारपणे गोडपणे सांगते. कशा प्रकाराने सांगते ते आपण बघूया. गेल्या वेळेला आपण उपनिषद शब्दाची जी उत्पत्ती होती ती अतिशय समग्रपणे बघितली किंवा शांतपणे सगळ्या व्यवस्थित अशी समजून घेतली. पण तरीही काही नवीन जणं असतील आणि म्हणून उपनिषद या शब्दाची व्याख्या आपण थोडी बघूया. आणि थोडं प्रत्येक ह्याच्या ठिकाणचा जो शांतिमंत्र आहे त्या शांतिमंत्राचा एक वेगळेपणा आहे तोही आपण बघू आणि मग आपण हळूहळू पुढे जाऊया. उपनिषद या शब्दाची व्याख्या अगदी थोडक्यामध्ये आपण बघूया. उपनि आणि सद धातू असे 3 शब्द मिळून उपनिषद हा शब्द तयार होतो. उप हा उपसर्ग आहे ज्याचा अर्थ जवळ असा आहे. आता उपनिषदाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आहे की उपनिषदातला जो विषय आहे तो विषयात आपल्या अत्यंतिक समीप असणारा विषय आहे. म्हणजे ज्याला जाणायचं आहे तो आत्मा हा आपल्या इतक्या जवळ आहे, इतक्या जवळ आहे, किंवा ते ब्रह्म आपल्या इतक्या जवळ आहे. ते जवळ नाही, किंबहुना तुम्ही आणि तेच आहोत. आणि म्हणून उपनिषदांचा जो जाणण्याचा विषय आहे, आपल्या चिंतनाचा विषय आहे, आपल्या अभ्यासाचा विषय आहे, तो अत्यंतिक उप म्हणजे जवळ असणारा असा आहे. मी जो आहे तो निर्धारात्मक, निश्चयात्मक. याचा अर्थ तिथपर्यंत तुम्ही आम्ही निश्चयात्मक जाणार आहोत, निर्धारात्मक जाणार आहोत. याचा अर्थ आपल्याला आत्मविश्वास देते श्रुतिमाऊली की तुम्ही जर या उपनिषदाचं चिंतन केलं तर निश्चित प्रमाणामध्ये तुम्हाला ब्रह्मतत्वाची, आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार आहे सांगितलेलं आहे. मी निर्धारात्मक, निश्चयात्मक. आणि सद हा धातू आहे ज्याचे 3 अर्थ सांगितलेले आहेत. पहिल्यांनी म्हटले सदे धातो विशरणम. याचा अर्थ सद धातू जो आहे तो नाश करतो. कशाचा नाश करतो?
अज्ञानाचा नाश करतो. मी देह आहे ह्या भावाचा जो नाश करतो तो काय आहे? सदे धातोः विशरणम. सद्धातू अज्ञानाचा नाश करतो. सद्धातूचा दुसरा अर्थ दिलेला आहे सदे धातो गत्यर्थम. गमगच्छती म्हणजे घेऊन जाणे. हा सद्धातू आपल्याला घेऊन जातो. कुठे घेऊन जातो? तर तो आपल्याला मृत्यूकडून अमृततत्वापर्यंत घेऊन जातो. जिथे माझं जायचं नेमकी जागा आहे तिथून संतांच्या सोप्या भाषेमध्ये हा मला देहभावाकडून देवभावाकडे घेऊन जातो किंवा देहभावाकडून आत्मभावापर्यंत घेऊन जातो. मृत्यूकडून अमृततत्वापर्यंत घेऊन जाणारा असं काय आहे? ता धातू आहे. तिसरा सद्धातूचा अर्थ सांगितलेला आहे सदे धातो अवसदनार्थम. याचा अर्थ पकड ढिली करणे. कसली पकड ढिली करणे? अविद्येची पकड ढिली करणे. जी अविद्या आपल्यावरती आहे. काय अविद्या आहे? आपल्या सगळ्यांना एकच अविद्या आहे. एक म्हणजे मृत्यूचं भय आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळे तुम्ही आम्ही शरीर आहोत असं वाटतं. हे जे वाटणं आहे तीच अविद्या आहे. आणि त्या अविद्येची पकड ढिली करणं. जे दिसणारं जगत आहे ते सत्य अज्ञान कोणतं आहे? तर दिसणारं जगत सत्य दिसतंय. मी करता आहे, मी भोगता आहे असं वाटतं. हे सगळं जे अविद्या आणि अज्ञान आहे हे सगळी पकड ढिली करणं हे काय आहे? तर सद्धातूचा अर्थ आहे. आणि म्हणून उपनिषद या सगळ्याचा एकत्र अर्थ याची व्याख्या जर आपण बघितली तर ज्याने द्वैताचा बाध होतो आणि द्वैताचा बाध करून अविद्या आणि अविद्याजन्य संसाराचा नाश केला जातो आणि जे मला ब्रह्मतत्वापर्यंत नेऊन पोचवलं जातं त्याला उपनिषद म्हणतात. आता साधी सोपी सुटसुटीत व्याख्या झाली. एक व्याख्या छान झाली की ज्याच्यामुळे द्वैताचा बाध होतो, अविद्येचा नाश होतो. अविद्याजन्य संसार म्हणजे हे जे जगत आहे, जे म्हणजे जायते निर्माण झालेलं आहे आणि गमगच्छती जे अखंड कुठे चाललेलं आहे? अंताकडे चाललेलं आहे. अखंड परिवर्तनशील असं असणारं जे जग आहे तो संसार आहे तोही अज्ञानजन्य अविद्याजन्य असा असणारा त्या सगळ्याचा जो नाश आहे त्याचा नाश करून जे जीवाला ब्रह्मापर्यंत किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतं त्याला उपनिषद असं म्हणतात. थोडक्यात जे मुमुक्षु आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांना परिपूर्णपणे निश्चितपणाने आत्मस्वरूपाचं संपूर्ण जाण ज्या जे देतं किंवा तिथपर्यंत घेऊन जाणारं जे काही आहे त्याला उपनिषद असं म्हणतात. ही थोडक्यात सुटसुटीत आपली उपनिषद शब्दाची व्याख्या झाली. आता नेमकं आपण केनोपनिषदावरती येऊया. खरं सांगायचं तर छोटं आहे, अगदी आकाराने बघितलं तर अगदी लहान असं आहे. जसं आपण बघितलं ईशावास्य उपनिषदाचे 18च मंत्र आहेत, पण ह्याचे पण तसेच थोडे ह्याच्यामध्ये मुळात 4 अध्याय आहेत. पहिले 2 जे आहेत ते पद्यात्मक आहेत आणि नंतरचे जे 2 गद्यात्मक आहेत. पण तसं आकाराने जरी लहान असलं तरी आशय घन असं हे संपूर्ण आहे. गंमत अशी आहे की ह्याच्या सुरुवातीला म्हणजे ज्या उपनिषदांचा जो पहिला शब्द आहे तोच म्हणजे प्रश्नार्थक वाचक शब्द आहे. केन, कोणाच्या. आणि त्या शब्दामुळे त्या उपनिषदाला केनोपनिषद असं नाव पडलं. नाव पण विशिष्ट आहे. सगळ्या उपनिषदांचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये गुरुशिष्यांचा संवाद आहे. त्याचप्रमाणे यामध्ये गुरुशिष्यांचा संवाद आहे. पण गंमत अशी आहे की कोणत्याही गुरूंचे या ठिकाणी नावही नाही आणि शिष्याचंही नाव नाही, पण त्यांचा संवाद आहे आणि संवाद रूपाने अतिशय छान मांडलेलं असं हे उपनिषद आहे. आता ह्याचं थोडं वैशिष्ट्य आपण बघूया की हे उपनिषद कोणतं आहे. तर सामवेदाचं जे आहेत तर सामवेदाच्या काही शाखा आहेत. त्या सामवेदाची तलवकार शाखेच्या 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की जैमिनीय ब्राह्मणामध्ये हे उपनिषद जे आहे ते येणारं असं उपनिषद आहे. छांदोग्य उपनिषद हेही सामवेदाचंच आहे, त्याचा नंतर आपण विचार करू. आणि आता याचा विषय कोणता आहे. उपनिषद म्हटल्यानंतर हे निर्विवाद सत्य आहे की त्याचा विषय मुळामध्ये आत्मविद्या किंवा ब्रह्मविद्याच आहे. तर याचा विषय सांगताना असं सांगितलेलं आहे की ईश्वराचं स्वरूप काय आहे, ईश्वराची स्वरूप, त्याची उपासना कशी करावी आणि त्याचबरोबर अमृततत्वाची प्राप्ती कशी करून घ्यावी. आणि ती खरं तर प्रत्येकाला ती आहेच बरं का, पण तरीसुद्धा आपल्याला ती आहे असं आपल्याला वाटत नाही. आणि म्हणून अमृततत्वाची प्राप्ती कशी करून घ्यावी हा यात उपनिषदांचा जो आहे तो विषय आहे. आणि म्हणून ईश्वर स्वरूप, ईश्वराचं समग्र स्वरूप काय आहे ते, त्याची उपासना काय आहे ती आहे, आणि त्याचबरोबर अमृततत्वाची प्राप्ती कशी
किंवा ज्याची करून घ्यायची ती ब्रह्मविद्या म्हणजे काय आहे, हाच याचा विषय आहे. कारण अमृततत्व म्हणजे ब्रह्मविद्या आहे, आत्मविद्या आहे, ब्रह्मविद्या आहे. हाच ह्या ग्रंथाचा काय आहे तर विषय आहे. आता पहिलं उपनिषद जे आपण बघितलं ईशावास्य उपनिषद, त्याच्यानंतरचं लगेच येणारं केनोपनिषद आहे. दशोपनिषदं ही सद्गुरूंनी लिहिलेली आहेत, माझ्या अतिशय सोपी लिहिलेली आहेत आणि त्यांनी खूप छान दोन पहिल्या उपनिषदांचं आणि या दुसऱ्या उपनिषदांचं एक थोडक्यामध्ये चिंतन सुरुवातीला सांगितलं आहे. ते असं म्हणतात की ईशावास्य उपनिषद जे आहे ते परमसुखाची आकांक्षा जिज्ञासूच्या किंवा साधकाच्या अध्ययन करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतं. याचा अर्थ ईशावास्य उपनिषदाने ब्रह्मसुख काय आहे ही जिज्ञासा त्याच्या अंतरंगामध्ये निर्माण करतं आणि ईशावास्य तिथे संपतं. पण केनोपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की ब्रह्म म्हणजेच परमसुख आहे आणि ही व्याख्या या ठिकाणी केनोपनिषदामध्ये केली आहे की ब्रह्म म्हणजे दुसरं काही नाही तर परमसुख असणारं स्वरूप. आपण सद्गुरूंचं वर्णन करतो की नाही, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादी लक्ष्यम. हे जे सुखस्वरूप ज्ञानस्वरूप असणारं जे आहे तेच ब्रह्माचं स्वरूप आहे आणि म्हणून ब्रह्माची परमसुखाची उपासना करताना ते ब्रह्म परमसुख आहे हे जाणीवपूर्वक त्याची उपासना करायची. आता इथे उपासनेची मेख आहे बरं का. जशी ज्ञानबाची मेख आहे, संतांच्या मेखा आहेत, तशी श्रुतिमाऊलीची मेख आहे. आपण उपनिषदाची उपासना कशी करायची सांगितले की ज्याची उपासना करतो ती काय भावनेने मी उपासना करायची. मूर्तीची उपासना जर मूर्ती म्हणून केली तर बुद्धी जड होणार आहे. ती जर सगुण साकार म्हणून केली, ती चैतन्याने परिपूर्ण आहे म्हटलं तर चैतन्य स्वरूप असणारा मला चैतन्याचं सगळं जे काही आहे त्याचं परिपूर्णपणा ते वैभव मला प्राप्त होईल. आणि ब्रह्मभावाने उपासना केली तर ब्रह्मभावाचा अर्थ ब्रह्माची प्राप्ती होईल. म्हणून कोणत्या भावाने उपासना करायचे हे सुरुवातीलाच सांगितलं आहे. म्हणून ब्रह्माची परमसुख म्हणून उपासना करावी आणि ब्रह्म परमसुख जे तुम्हा आम्हाला नित्य प्राप्त आहे पण तरीसुद्धा त्याच्यावरती आवरण घातलं गेलेलं आहे. आत्ता आवरण म्हणजे झाकण आहे. आत्ता तुम्ही आम्ही सुखरूप आहोत, आनंदरूप आहोत असं तुम्हाला मला वाटतं का? नाही वाटत ना. आपल्याला आत्ता जीवनामध्ये दुःखाचाच अनुभव आहे, सुखाची अनुभूती नाही आहे. मग हे आवरण काढण्याचं काम कोण करते तर ती श्रुतिमाऊली करते आणि ते कोण करते तर त्या संपूर्ण उपनिषदामध्ये त्याचं संपूर्णपणे मार्गदर्शन आहे. आता पुन्हा सांगितलं की ईशा आणि कठ या दोन उपनिषदांचं जर थोडं चिंतन आपण केलं तर लक्षात येतं की ईशावास्य उपनिषदामध्ये काय आहे तर ईशावास्य उपनिषद आपल्याला तत्वचिंतन सांगतं आणि तत्वचिंतनाकडे प्रवृत्त करून जगताकडे बघण्याची आपली दृष्टी कशी निर्माण करतं तर ईशावास्य उपनिषदाने जगताकडे बघण्याची आपली एक निर्लेप दृष्टी तयार होते. बघा उपनिषदामध्ये आपण ईशावास्य उपनिषदाचा जेव्हा अभ्यास केला किंवा चिंतन केलं तेव्हा कर्मनिर्लेप करणं याचा अर्थ कर्म अशा प्रकाराने करायचं की त्या कर्माचा लेपच मला लागता कामा नये. याचा अर्थ निर्लेप कर्म वेदवीत निष्काम कर्म जेव्हा केलं जातं त्या कर्माचा सुखदुःखरूपी लेप जेव्हा जीवाला लागत नाही असं कर्म जेव्हा घडतं तेव्हा ते कर्म निर्लेप होतं. म्हणून जगाकडे बघण्याची निर्लेप दृष्टी साधकाला किंवा अभ्यासकाला प्राप्त होते. हे कसलं फल आहे? ईशावास्य उपनिषदाचं आहे. आता सद्गुरू डॉक्टर काका सांगतायत की केनोपनिषद आपल्याला कोणती दृष्टी देतं तर केनोपनिषद आपल्याला जी दृष्टी देतं ती स्थितप्रज्ञाची दृष्टी देतं. स्थितप्रज्ञ जो आहे तो काय करतो तर त्याला जीवनाचा आस्वाद घेण्याची जी की कला आहे, जे शिक्षण आहे ते कोणतं उपनिषद देतं तर ते केनोपनिषद देतं. याचा अर्थ जीवन आनंद स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप असणाऱ्या त्या जीवनामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर आनंद स्वरूप असणारं आपलं जीवन आपल्याला जर आनंदी करायचं असेल तर ती जी शिक्षा किंवा ते जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आपल्याला कोण करत आहे तर हे केनोपनिषद करत आहे. म्हणून केनोपनिषदाचं वैशिष्ट्य सांगितलं आहे बरं का की जीवनामध्ये आनंदाचा आस्वाद कसा घ्यायचा याचं परिपूर्ण मार्गदर्शन कुठे आहे तर ते या केनोपनिषदामध्ये. आत्ताच आपण बघितलं की प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये असं असणार ते आहे. मग आता या प्रश्नांचा आणि उत्तराचा रोख कसा आहे, कशा प्रकारचं ते असलं पाहिजे, कुठून कुठे म्हणजे प्रश्न कसे असले पाहिजेत
त्यांनी असं म्हटलं, हे सगळे काही प्रश्न कसे आहेत, हे ज्ञाताकडून अज्ञाताकडे नेणारे प्रश्न आहेत. याचा अर्थ जो शिष्य आहे ना, त्याला ज्ञात असणं म्हणजे ठाऊक असणारं जे आहे. लौकिकातल्या सगळ्या गोष्टी त्याला ठाऊक आहेत, कारण लौकिकातल्या सगळ्या गोष्टी त्याला इंद्रियांनी समजत आहेत, उमजत आहेत, त्याच्या जाणीवेच्या प्रांतात येत आहेत. पण आत्मज्ञान म्हणा किंवा आत्म म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, या गोष्टीच मुळामध्ये इंद्रियांनी जाणण्याच्याच नाही आहेत ना. आणि त्यामुळे जे ज्ञात आहे, जे ठाऊक आहे, त्या ज्ञात्याकडून अज्ञाताकडे आपल्याला प्रश्नोत्तरं घेऊन जातात. याचा अर्थ अज्ञात, याचा अर्थ जे मला ठाऊक नाही. मग आता जे काय ठाऊक नाही आहे, आपल्या प्रत्येकाला आपल्या स्वतःचं स्वरूपच ठाऊक नाही आहे. आपण लौकिकातली सर्व प्रकारच्या विद्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, आणि लौकिकातल्या ज्या विद्या आहेत त्या लौकिकातल्या विद्या आहेत, आणि हे ज्ञान आहे, आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान, याला ज्ञान म्हटलेलं आहे. लौकिकातल्या विद्या आहेत, आणि म्हणून ते लौकिकातलं जे ज्ञात असणार आहे त्या ज्ञात्याकडून अज्ञाताकडे प्रवास आहे. आणि अज्ञात याचा अर्थ ब्रह्माविषयी तुम्ही आम्ही सगळे एका टप्प्यापर्यंत अनभिज्ञ आहोत. माहिती नाही आपण, मी ब्रह्मस्वरूप हेच आपल्याला माहिती नाही. हे आपल्याला कुणीतरी सांगावं लागतं. आणि म्हणून आपल्याला हे सांगण्याचं कार्य कोण करतंय, तर ती श्रुतिमाऊली करते. आणि म्हणून या प्रश्नांचा रोख कुठून आहे, तर ज्ञात्याकडून जे आपल्याला ठाऊक नाही. मुळामध्ये मी ब्रह्म असेनच कसं, जे निर्गुण निराकार आहे, हे आपल्याला पटतच नाही. आणि पटत नाही याचा अर्थ याच ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी एक असंभावना दोष आहे ना. हे कसं काय शक्य असेल असं आपल्याला पहिल्या प्रत्येकाच्या मनात येतं. आणि म्हणून हा जो काही येणारा दोष आहे त्याला असंभावना, याचा अर्थ ब्रह्म नसलंच पाहिजे, असं काही नसलं पाहिजे, असं कसं काय ते मी असू शकेन, हे जे काही आपल्याला वाटतं हे अज्ञात आहे. आणि म्हणून ज्ञाताकडून अज्ञाताकडे असा काय आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांचा रोख आहे. आता लक्षात येईल की केनोपनिषद जे आहे ते एकाच प्रश्नातून आपल्याला कुठे घेऊन जातं. पहिलाच प्रश्न विचारला आहे बरं का. पहिल्याच मंत्रामध्ये जे प्रश्न विचारलेत ते प्रश्न इतके आशयाने घन आहेत की ते संपूर्ण मानवी जीवनाला व्यापून राहणारे आहेत. म्हणून जीवन व्याप्त असं असणारं, आशय घन असं असणारं हे उपनिषद आहे. लक्षात येईल की शिष्याची बुद्धी काय असेल. शिष्य प्रश्न विचारतोय बरं का सद्गुरूंना. पहिला सुरुवात केली आहे, पुढे मागे काही नाही आहे. आत्यंतिक स्वतःच्या विषयी, आत्महिताविषयी तो जागृत आहे. आणि जागृत असणारा आत्महिताचा असा प्रश्न विचारला आहे की एकच प्रश्न संपूर्ण जीवनव्यापी असा असणारं, आशय घन असा असणारा तो प्रश्न आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातला तो प्रश्न आहे बरं का. पण कदाचित आपल्याला कळणार नाही तो कसा विचारावा. पण त्या काळात त्या शिष्याने विचारलेला आहे. लक्षात येईल की ही उपनिषद ज्या वेळेला पूर्वी उपनयन संस्कार व्हायचा, आणि मग उपनयन संस्कार झाला की ब्रह्मचार्याश्रम स्वीकारायचा, आणि मग तो स्वीकारलं की मग गुरुगृही जायचं, आणि गुरुगृही गेल्यानंतर मग तिथे गुरूंना प्रश्न विचारायचे, आणि मग शिक्षण सुरू व्हायचं. तेव्हा त्यांनी विचारले, याचा अर्थ ही मुलं लहान आहेत, पण लहान असले तरी बुद्धीची क्षमता काय आहे, अत्यंतिक स्वतःच्या बुद्धीने नेमकं काय विचारायचं हे कळणारा तो शिष्य इतका कसा आहे, तर स्वतःच्या आत्महिताच्या बाबतीत जागरूक असा असणारा तो आहे. आता ह्या उपनिषदाच्या प्रश्नाच्या इथे किंवा त्याच्या जाण्याच्या आधी, थोडा अध्ययनाच्या आधी आपल्याला थोडी तयारी काय करायची आहे तेवढी बघूया. उपनिषद समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला थोडी काहीतरी तयारी करून घ्यावी लागते, किंवा काही समजून गोष्टी घ्याव्या लागतात. त्या काय आहेत त्या आपण समजून घेऊया बरं का. की आता आपण इथे लक्षात ठेवायचं आहे की जे उपनिषद आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी साधन काय आहे आपल्याकडे. आपल्याला माहिती नाही की आपल्याकडे काय साधन आहे. आपल्याला सांगितलं आहे की आपल्याकडे साधन कोणतं असेल तर आपली जी इंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय जी आहेत, आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, हीच साधन आहेत. आणि याच साधनाने आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जायचं आहे बरं का. गंमत अशी आहे की ह्या 3 गोष्टी तर आपण घेऊनच आलेलो आहोत. आपली पंचज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, हे जे काही आहे ना, याचा अर्थ हे रॉ मटेरियल आपण घेऊनच आलेलो आहोत. या सगळ्याचा वापर जेव्हा आपण लौकिकासाठी करतो तेव्हा त्याला प्रपंच म्हणतात, आणि या सगळ्याचा वापर जेव्हा आपण परमेश्वरासाठी करतो तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. आणि या सगळ्याचा वापर चिंतन करून जेव्हा आपण आत्मस्वरूप जाणण्यासाठी करतो
तेव्हा त्याला काय म्हणतात? ब्रह्मचिंतन म्हणतात. मटेरियल तेच आहे, तेच साधन आहे. आणि म्हणून ते साधन आपल्यापाशीच आहे. आता साधन नाही ना आपल्याला कुठून आहे, ते घेऊनच आपण आलेलो आहोत. सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे की ह्याच्यासाठी माझ्याकडे असणारं साधन हे माझ्यापाशीच आहे, मला कुठूनही बाहेर आणायचं नाही आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, साधन हे साध्य कधीच होऊ शकत नाही. समर्थांनी दासबोधाच्या शेवटी म्हटले बरं का, साध्य होता साधनाचा ठाव नाही. साधन याचा अर्थ, जर मला कोणत्या तरी गावाला जायचं असेल तर मी पहिल्यांदा रिक्षात बसते, मग रिक्षाने एखाद्या स्टेशनला जाते, मग तिथून एका गाडीत बसते आणि मग मला ज्या गंतव्याच्या ठिकाणी जायचे तिथे जाते. पण जिथे मला गंतव्याच्या ठिकाणी जायचं आहे तिथे गेल्यानंतर मला ज्या गाडीने मी आले ती गाडी मला सोडावी लागते. गाडी जोपर्यंत मी सोडत नाही तोपर्यंत मला जिथे जायचं आहे तिथे मी जाऊ नाही शकत. म्हणून गाडी, रिक्षा ही साधनं आहेत. अगदी त्याप्रमाणे आत्मस्वरूप जाणण्यासाठी मन आणि बुद्धीसारखी साधनं, पंचज्ञानेंद्रियांसारखी साधनं आपल्याला दिलेली आहेत. या साधनांचा वापर करून आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत जायचं आहे. पण हे म्हणजे आत्मस्वरूप नाही. म्हणून काय आहे, जी माझी ज्ञानेंद्रिय आहेत ती काय आहेत, तर ती साधनं आहेत. आणि म्हणून साधन हे साध्य कधीच होऊ शकत नाही. साध्य हे वेगळं आहे, साधन हे वेगळं आहे. साधन जड असतं, तर साध्य अंतिम तत्व जे आहे ते काय आहे, तर ते काही जड नाही आहे ना, ते चैतन्याने परिपूर्ण आहे. असे सच्चिदानंद घन असं परिपूर्ण असणारं ते सच्चिदानंद घन असणारं आहे. आणि बाकी सगळी जी साधनं आहेत ती जड आहेत. आणि म्हणून साध्य आणि साधन वेगळं आहे. आपल्याला या साधनांच्या साह्याने साध्यापर्यंत जायचं आहे आणि साध्यापर्यंत गेल्यानंतर सगळी साधनं हळूहळू मागे पडतात आणि ती मागे पडणं अपेक्षित आहे. आता एवढा सगळा विचार जर लक्षात आला की मग त्याने म्हटलं की पुढे जी साधनं, आणखीन एक लक्षात ठेवायचं की साधन ज्याचा मला वापर करायचा आहे, मग वापर करणारा कोण आहे, तोही या शरीरामध्ये आहे ना. मग आता आत या शरीराच्या आतमध्ये जो आहे, जो आपल्याच मनाचा वापर करणार आहे, जो आपल्याच बुद्धीचा वापर करणार आहे, जो आपल्या पंचज्ञानेंद्रियांचा वापर करून हे सगळं जाणून घेणार आहे, आपल्या शरीरावरती काही प्रयोग करणार आहे. कारण उपनिषदामध्ये प्रयोगच करायला सांगितले. प्रयोग म्हणजे ध्यानाच्या काही प्रक्रिया आहेत त्या. हे करणारा जो कर्ता आहे तो कर्ता मात्र कसा आहे, तो कर्ता मात्र चेतन आहे. आणि चेतन आहे म्हणजे तो चैतन्याने परिपूर्ण आहे. मग आता हे चैतन्य तरी उपाधीच्या, शरीराच्या उपाधीच्या बाहेर आहे का शरीराच्या उपाधीच्या आत आहे? आता हे निर्विवाद सत्य आहे की ते शरीराच्या, देहाच्या उपाधीच्या आतमध्ये आहे. आणि तो करता तो कसा आहे, तर तो चेतन आहे. आता तिथपर्यंत आपल्याला हळूहळू जायचं आहे. तो कसा करता कोण आहे, काय आहे, एवढं सगळं आपण बघू. आता ही सगळी पूर्वपीठिका अभ्यासाची तयारी केली आणि मग आपण पुन्हा प्रत्यक्ष उपनिषदाला येऊ. ईशावास्य उपनिषदाच्या वेळेला सुद्धा आपण बघितलं की उपनिषद म्हटल्यानंतर पहिल्यांदा त्याचा शांतिपाठ आलाच पाहिजे. शांतिपाठाशिवाय उपनिषदाच्या अध्ययनाला सुरुवात करत नाही. आपण बघितलं की काय आहे शांतिपाठ, म्हणजे मंगलाचरण आहे. मंगलाचरण का करायचं हा सगळा सविस्तर विचार आपण केला आहे. आता फक्त एखाद्या वाक्यामध्ये बघू. आणि एखाद्या वाक्यामध्ये बघताना की मंगलाचरण कशासाठी करायचं. मंगल सुरुवातीला म्हटले मंगलाचरण कशासाठी, मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानीच. याचा अर्थ मंगलाचरण आदी म्हणजे आरंभी, प्रारंभी केलं पाहिजे, मध्येही मंगलाचरण केलं पाहिजे आणि अंतीही काय केलं पाहिजे, तर मंगलाचरण केलं पाहिजे असं आपल्याला शास्त्र सांगतं. का केलं पाहिजे, 3 कारणं सांगितले. पहिलं म्हणजे नमस्क्रियारूप मंगल. याचा अर्थ आता जो अध्ययन आपण करायचं आहे तेव्हा अध्ययन करण्यासाठी ज्याची आपण उपासना करतोय, ज्या ईश्वराकडून हे सगळं समजून घ्यायचं आहे, त्या ईश्वराचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याची कृपा संपादन करावी लागेल. आणि म्हणून कृपा संपादन करण्यासाठी गुरु शिष्यानी दोघांनी मिळून काय करायचं आहे, तर ईश्वर स्वरूपाला नमस्कार करायचा आहे. नमस्क्रियारूप काय करायचं आहे, तर ते मंगल करायला सांगितलं आहे. दुसरं मंगल कशासाठी आहे, तर ते आशीर्वादात्मक मंगल आहे. मग आता हे आशीर्वादात्मक मंगल कोण देणार आहे, ईश्वर तर सगुण निराकार आहे, तो काही आपल्यासमोर नाही. मग आता इथे आशीर्वाद कोण देणार आहेत, तर ज्या सद्गुरूंच्याकडे
तो शिष्य शिकायला गेलेला आहे, तेव्हा शिष्यभावाने जेव्हा तो शिष्य गेलेला आहे गुरूंकडे की आता मला काहीतरी ज्ञान द्या, तेव्हा ते त्याला काय देत आहेत की बाबा रे आशीर्वाद देत आहेत की तुझे अध्ययन कसं हो, पूर्ण हो, व्यवस्थित होऊ दे. आणि म्हणून आशीर्वाद रूप मंगल म्हणून काय आहे तर मंगलाचरण करायचं आहे. आणि तिसरं वस्तुनिर्देश. वस्तुनिर्देश याचा अर्थ त्या उपनिषदाच्या मंत्रामध्ये वस्तू म्हणजे ब्रह्माचा निर्देश आहे. याचा अर्थ ज्या विषयाचं अध्ययन करायचं आहे ते तिथे तात्काळ तिथेच सांगितलेलं आहे. नंतर कधीतरी सांगेन, मग थोड्या वेळाने सांगेन असं नाही आहे. सुरुवातीला मंगलाचरणामध्येच ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून या तिन्ही ठिकाणी या तिन्ही गोष्टी एकाच मंगलाचरणातून साध्य होतात. म्हणून मंगलाचरण करायचं आहे आणि शांतीपाठ म्हणायचं. आपण या उपनिषदाचा जो शांती मंत्र आहे किंवा आहे तो बघूया. अतिशय सुंदर आहे, फार सुंदर असा असणारा तो आहे. आप्यायन्तु मम अंगानी वाक् प्राण चक्षु श्रोतम अथो बलम इंद्रियाणी च सर्वाणी. काय सुंदर सांगितलंय बघा. पहिल्यांदीच मागणं मागितलंय, कारण ईश्वराकडे मागणं मागतायत बरं का गुरु शिष्य म्हणून. काय मागताय ते की मला प्राप्त हवं. काय होऊ दे मम अंगाणी, माझं सगळं शरीर, नंतर वाक म्हणजे माझी वाणी, माझे प्राण, माझे चक्षु म्हणजे माझे डोळे, माझे कान, या सगळे कसे याचा अर्थ माझं शरीर सगळं कसं असू दे तर ते बलवान असू दे. माझी सर्व इंद्रिय कशी असू देत तर ती बलवान असू देत. याचा अर्थ जर माझं शरीर स्वस्थ असेल तर आतमध्ये मन स्वस्थ असेल. आणि मग जर ते स्वस्थ असेल तर जे मला प्राप्त करायचं आहे, ज्याचं अध्ययन मला करायचं आहे ते मला व्यवस्थित करता येईल. आणि म्हणून सुरुवातीलाच म्हटलंय की आप्यायन्तु मम अंगानी वाक् प्राण चक्षु श्रोत्रम अथो बलम इंद्रियाणी च सर्वाणी. पुढे सर्वं ब्रह्म औपनिषद. आता उपनिषद काय म्हणतंय, सुरुवातीला शांतीपाठात सांगितलंय हे सगळं जे काही चांगलं आहे असं तू म्हणतोयस ना की तुझं शरीर, तुझी इंद्रिय, तुझं मन किंवा जे काही चक्षु श्रोत्र प्राण हे सगळं काय आहे, ते सगळं काय आहे तर ते ब्रह्मच आहे. याचा अर्थ हे सगळं ब्रह्मानीच व्याप्त आहे. म्हणून सर्वं ब्रह्म औपनिषद. उपनिषद सांगतं हे सर्व स्वरूप काय आहे तर ब्रह्मस्वरूपच आहे. अहम ब्रह्म मा निराकुर्यात. काय सुंदर प्रार्थना केली बघा. अहम म्हणजे मी काय केलं पाहिजे, मी ब्रह्माला दूर सारू नये. आता लक्षात घ्या, ब्रह्म हे जर चैतन्याचं स्वरूप असेल, ब्रह्म हे जर माझं स्वरूप असेल तर ते मी त्याला दूर सारू शकेन का. पण मला ते ब्रह्म मी आहे असं वाटतच नाही ना. मला मी शरीर आहे असंच वाटतं. आणि जोपर्यंत मला मी शरीर आहे असं वाटतंय तोपर्यंत मला मी ब्रह्म आहे असं वाटत नाही आहे. आणि म्हणून ते ब्रह्म माझ्या स्मरणात राहिलं पाहिजे. आणि म्हणून प्रार्थना केली काय की अहम ब्रह्म मा निराकुर्यात. मी त्या ब्रह्माला दूर न करो. याचाच अर्थ ब्रह्म काहीतरी एक ब्रह्म नावाचं तत्व आहे. ते संपूर्ण या जीवाच्या आतमध्ये जगतामध्ये संपूर्ण जगताला अंतर्बाह्य व्यापून आहे. आणि म्हणून मी त्याला काय करू नये, मी त्याला दूर करू नये. म्हणून अहम ब्रह्म मा निराकुर्यात. मी ब्रह्माला दूर करू नये असं सांगितलं. पुढे काय म्हटले, ब्रह्म मा निराकरोत. आता जसं मी ब्रह्माला दूर करायचं नाहीये तसं ब्रह्मानी तर मला दूर नाही ना करायचंय. आता जे ब्रह्म निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, ते मला दूर करणार आहे का. ते नाही मला दूर करणार, लक्षात घ्या. पण ते माझं स्वरूप हेच मला माहिती नाही आहे. आणि ते माझं स्वरूप मला कोण सांगणार आहे तर माझे सद्गुरू मला सांगणार आहेत. अरे तत्वमसीचा बोध ते मला करणार आहेत. आणि म्हणून जे मला तत्वमसीचा बोध करणार आहेत ते सद्गुरू कसे आहेत, तेही ब्रह्मस्वरूप आहेत. आणि म्हणून त्या ब्रह्माने काय करावं, मला दूर सारू नये. म्हणून ब्रह्म मा निराकरोत. त्या ब्रह्मानेही मला दूर करू नये. मी ब्रह्मतत्वापासून तर जाऊच नये दूर. तसंच ब्रह्मतत्व जे मला सांगणार आहेत ते संत ज्ञानी सद्गुरू त्यांनी मला काय करू नये तर त्यांनी मला दूर करू नये. प्रार्थना आहे बरं का, कारण शांतीपाठामध्ये अतिशय सुंदर प्रार्थना आहे. पुढे म्हटले अनिराकरणम असू मे अनिराकरणम असू. आमचे जे काही विचार आहेत ते कसे असू देत तर ते समान असू देत.
अनिराकरणमस्तु, आम्ही कोणीच कोणाला दूर सारू नये, आमच्यामध्ये समानता असावी. म्हणजे काय आहे की श्रद्धा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. जिथे श्रद्धा आहे, निष्ठा आहे, तिथे दूर सारण्याचा प्रश्न येईल का हो? तो येणारच नाही ना. आणि म्हणून मग त्या ब्रह्मतत्वावरती माझी श्रद्धा पाहिजे. ब्रह्म सांगणारे जे ज्ञानी संत सद्गुरू आहेत त्यांच्यावरती माझी श्रद्धा पाहिजे. आणि मग तदा ये उपनिषत्सु धर्माः ते आत्मनी निरते मयी संतु. आता पुढे त्यांनी सांगितले की असं हे आमच्यामध्ये निराकरण असो आणि उपनिषदांनी सांगितलेले हे जे धर्म म्हणजेच काय आहे, उपनिषदांनी कोणता धर्म सांगितला? उपनिषद एकच धर्म सांगतं किंवा एकच विद्या सांगतं, ती म्हणजे आत्मविद्या. आणि म्हणून आत्मरूपाने हा जो सांगितलेला आहे ते सगळं आमच्या ठिकाणी तसंच स्वस्थ राहो आणि त्या सगळ्याची आम्हाला काय हो तर प्राप्ती हो, अशी प्रार्थना या शांतीपाठात केली आहे. आणि मग पुन्हा ओम शांती 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 म्हटलेलं आहे. याचा अर्थ माझ्या आध्यात्मिक म्हणजे माझ्या शारीरिक जे ताप आहेत मला त्याची शांती होवं, माझे आधिभौतिक ताप म्हणजे जगातून होणारे जे ताप आहेत त्यांचीही शांती होवं, आणि जे आधी दैविक ताप म्हणजे देवतांच्या कोपांमुळे होणारे जे काही ताप आहेत या तीनही तापांची शांती होवं. आता लक्षात येईल 3 प्रकारचे ताप वेगळे वेगळे जरी मानलेले असले तरीसुद्धा लक्षात येईल की हे 3 ताप असले तरी ते कोणाला सहन करावं लागतात हो? दिसायला 3 दिसतात. एक माझं डोकं दुखतंय, माझं पाय दुखतंय किंवा मला काय पोटात दुखतंय, हे माझा आध्यात्मिक ताप आहे. कुणीतरी मला कुचकट बोललेलं आहे, बाहेरून एखाद्या गोष्टीची मला इजा झालेली आहे, एखादी गाडीच माझ्यावरती येऊन आदळलेली आहे, कुणी माझा अपमान केलेला आहे, हे जगतातून झालेले ताप आहेत. हे कोणाला सहन करायला लागतात. आणि एखादा झाला पूरच आला किंवा महापूर आला, आत्ताच आले महामारीसारखं आलेलं आहे, कोणाला सहन करावं लागतं? 3ही प्रकारचे ताप असले, अधिदैविक जरी ताप असला तरी त्या एकाच शरीररूपी जीवाला ते सहन करावे लागतात. बायफर्केशन एवढंच आहे की चिंतनाचा विषय वेगळा वेगळा आहे. आणि म्हणून ह्या तिन्हीतून जर मला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला 3 प्रकारचा विवेकांचाच विचार करावा लागेल. आध्यात्मिक तापातून काय आहे, आता शांती शांती ही कमावण्याची गोष्ट आहे आणि ती जर कमवायची असेल तर आपल्याला चिंतन करावं लागेल, आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग मी शरीर नाही याचा अर्थ शरीराच्या बाबतीत मला काय करावं लागेल? शरीराच्यामध्ये शरीर सत्य आहे का शरीरी सत्य आहे? हा सत्यासत्य विवेक करावा लागेल. जगताच्या संदर्भामध्ये जगत नित्य आहे का काय, नित्य काय आहे? म्हणून मग नित्यानित्य विवेक आहे. आत्म्याच्या स्वरूपामध्ये जेव्हा आपण अधिदैविक जेव्हा ताप विचार करतो तेव्हा तिथे चिंतन आत्मानात्म विवेक आहे. आणि म्हणून या 3ही विवेकांच्या साह्याने आपल्याला 3ही तापातून बाहेर पडायचं आहे आणि त्याचं पूर्णपणाने मार्गदर्शन आपल्याला आता ह्या संपूर्ण उपनिषदामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून केनोपनिषदाचं वेगळेपण आपण बघितलं. त्याचा वेगळा असणारा तो जो काही शांतीपाठ आहे तो शांतीपाठ आपण पाहिला. आणि मग शांतीपाठ पाहिल्यानंतर त्या शांतीपाठातली प्रार्थना आपण बघितली काय आहे ती, की काय आहे मी, की मुळामध्ये मी शरीर नाही आहे तर मी आत्माच आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मग नुसताच मी शरीर आहे का, की या शरीरामध्ये 10 प्राण आहेत, 5 मुख्य प्राण आहेत आणि 5 उपप्राण आहेत. पण आता हे 5 प्राण मुख्य प्राण असू देत किंवा 5 उपप्राण असू देत, या सगळ्यांनी मला कुठे न्यायचं आहे? तर या सगळ्यांनी मला सन्मार्गावरती न्यायचं आहे. सन्मार्गावरती न्यायचं आहे याचा अर्थ मी सत्मार्गाला गेलं पाहिजे, मी चांगल्या मार्गावरती जायचं आहे. आणि हे सगळे मला कुठे घेऊन जाऊ देत? तर ते मला ब्रह्मतत्वापर्यंत घेऊन जाऊ देत. ते ब्रह्मतत्वच मला भावू दे, तेच मला आवडू दे. मला ब्रह्मतत्वाविषयीच काय वाटलं पाहिजे तर आकर्षण वाटलं पाहिजे, जे मला आत्ता वाटत नाही आहे. याचा अर्थ आत्मज्ञान मला मिळू दे अशी प्रार्थना या ठिकाणी केली आहे. माझं मन आत्मानंदामध्येच रमू दे, बाकी कुठेही रमू दे नको. आणि आता पुढे सांगितलं आहे की कर्माने आत्मज्ञान होणार आहे का? नाही होणार आहे. कर्माने केवळ काय होईल? शुद्ध कर्माने काय होईल? चित्त शुद्ध होईल, त्यांनी आत्मज्ञान होणार नाही. मग उपासनेने तरी होणार आहे का? तर नाही. ज्याची आपण उपासना करतो तेव्हा याच उपनिषदांचा विषय आहे. उपासना करताना ब्रह्मा शब्दच येत नाही, कारण उपासना करताना देव येतो, ईश्वर शब्द येतो, हे सगळे शब्द येतात पण ब्रह्म शब्द येतच नाही ना. आणि म्हणून मग उपासना ही कशी आहे तर ती निष्काम घडली पाहिजे. मग काय घडेल? तर शुद्ध
जेव्हा आपण वेदविहित शुद्ध कर्म करू तेव्हा चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झालं की त्या शुद्ध तत्वाची ओढ लागेल. शुद्ध तत्वाची ओढ लागली की आपण उपासना करू आणि मग उपासना जेव्हा निष्काम होईल तेव्हा निष्काम उपासनेने काय घडेल तर जीवाचा विक्षेप हा दोष निघून जाईल. शुद्ध कर्माने जीवाचा मलदोष निघून जातो. बघा, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा 3 प्रकारचे दोष घेऊनच जीव जन्माला येतो. पहिला आहे मल, विक्षेप आणि आवरण. मल याचा अर्थ निषिद्ध कर्माची इच्छा. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं, छे मी काही पाप करतच नाही, माझ्यामध्ये काही नाही, मी सगळे उत्तम कर्म करतो, असा सगळ्यांना तुम्हाला आम्हाला भ्रम असतो. पण शास्त्र म्हणतं असं नाही. मलदोष प्रत्येक जीवाला आहे. अगदी सहज आपल्यावरती तो मलदोष आहे, कळतही नाही तो कशा प्रकाराने आहे. मी सहज म्हणते, मी रस्त्यावरती गाडीमधून चाललेली असते, प्रवास करत असते आणि एका दिवशी शेंगदाणे खाते आणि केळं खाते आणि सरळ ते साल घेते आणि गाडीतून बाहेर फेकते. त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण गाडीतून जिथे मी बाहेर फेकते तो बाहेरचा रस्ता काही माझा आहे का? ती केर काढायची जागा आहे का? याचा अर्थ हे निषिद्ध कर्मच आहे. कचरा कचऱ्याच्याच जागी गेला पाहिजे, तो जगात जाता उपयोगाचा नाही. याचा अर्थ निषिद्ध कर्माची इच्छा प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्ये आहे आणि अशा अनेक प्रकारची होते आणि त्याच्यामुळे मलदोष लागतो आणि हा मलदोष असल्यामुळे आपल्याला परमेश्वराच्या दर्शनाची किंवा आत्मस्वरूपाची तळमळ नाही. आम्ही जेव्हा शिवथरगळीमध्ये दासबोध शिकायचो तेव्हा शिकवायला ते एक संत असायचे, सगळे समोर बसणारे, सगळे दासबोधाचे कॉम्प्युटर चालते बोलते असणारे सगळे संत होते तिथे. ते म्हणायचे, कधी विचार करा, तुम्हाला का समर्थ रामाची कृपा, रामाचं दर्शन करून घ्यावंसं वाटत नाहीये, आत्मदर्शन का करून घ्यावंसं नाही? कारण जीवाच्या अंतरंगाच्या तळाशी मल हा दोष आहे आणि जोपर्यंत मल दोष आहे तोपर्यंत चित्त शुद्ध नाही. आता हा मलदोषच जेव्हा निघून जाईल तेव्हा परमेश्वराच्या दर्शनाची तळमळ लागेल. आता तळमळ शब्द कळला का? आपण किती तो वापरून वापरून बोथट केलेला आहे. म्हणून अंतःकरणाच्या तळाशी असणारा मलदोष गेला की मग उपासनेने विक्षेप दोष म्हणजे मनाचं चांचल्य निघून जातं, मनाचं भरकटणं निघून जातं आणि मग चित्त शांत म्हणजे चित्त एकाग्र होतं. उपासनेचं काय फल आहे? कितीही उपासना, मोठमोठ्या जरी उपासना, यज्ञ यागादी कर्म केली तरी त्याच्यातून ब्रह्मप्राप्ती नाही. त्याचं फल एकच आहे, ते म्हणजे काय आहे तर विक्षेप दोष घालवणं म्हणजे चित्ताची एकाग्रता. आणि मग त्यानंतर उपनिषदाच्या अध्ययनाने चित्ताचा चैतन्याचा लय, हा पुढचा सगळा प्रकार जो आहे तो आपण आता समजून घेऊया. आता त्यांनी म्हटले की जीव जेव्हा ईश्वराच्या प्रेमात रंगून गेला, आता उपासना ईश्वराची करायची. या उपनिषदाचा विषय बरं का, ईश्वराची उपासना करायची. सुरुवातीला सांगितले की जीव जर ईश्वराच्या प्रेमामध्ये रंगून गेला तर त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा एक परिणाम म्हणजे संसाराची आसक्ती कमी होते आणि संसाराची आसक्ती कमी झाली की त्या जीवाला मी कोण आहे याची जिज्ञासा निर्माण होते. मी कोण आहे याची जिज्ञासा निर्माण झाली की तो आता आत्माचा शोध घ्यायला सुरुवात करतो आणि मग त्याची अंतरंगाची साधना इथे हळूहळू सुरुवात होते. आणि मग त्याला आत्मा म्हणजे काय आहे, मी ज्याची उपासना करतोय तो कोण आहे, मग जीव म्हणजे काय आहे, जगत म्हणजे काय आहे, जगदीश्वर म्हणजे काय आहे, जीव जगत आणि जगदीश्वर या सगळ्यांचं आपापसातलं नातं सगळं काय आहे, हे सगळा जो प्रवास आहे तो आता इथून सगळा प्रवास सुरू होतो. आणि म्हणून मग आत्मा जाणण्यासाठी पहिल्यांदा काय आहे तर अविद्या नाहीशी करावी लागते. आणि मग ही अविद्या नाहीशी करायची म्हणजे मी देह नाही आपल्याला जाणून घ्यावं लागेल ना. आणि मग हे जाणून घ्यायचं आहे यासाठी काय आहे तर इथे आपण शांतीपाठ म्हटला आणि ह्या उपनिषदाची पाठपीठिका थोडी पूर्वपीठिका समजावून घेतली. आता आपण प्रत्यक्ष जे आहे ते उपनिषदाच्या पहिल्या मंत्राकडे येऊया. अतिशय सुंदर आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की प्रश्नार्थक शब्द केन या शब्दापासूनच या उपनिषदाची सुरुवात आहे आणि म्हणून त्याला केनोपनिषद असं नाव दिलेलं आहे. त्या शिष्याने सुरुवातीलाच आपल्या श्रीगुरूंना प्रश्न विचारलेत बरं का. आणि त्या प्रश्नामध्ये त्यांनी म्हटले की केन प्रेषितम मनः ईशितम भवती. कोणाच्या प्रेरणेने काय, केन प्रेषितम मनः ईशितम भवती, कोणाच्या प्रेरणेने हे मन जे आहे ते काय आहे तर ते बाहेर जातं किंवा मनाच्या ज्या सतत काहीतरी मनाला हवंय
काहीतरी हे हवंय, ते हवंय, ते हवंय. ह्याची प्रेरणा कोणाच्या प्रेरणेने काय आहे? तर कामनायुक्त होऊन हे मन जे आहे ते विषयांच्या पाठीमागे जातं. कारण मनाला दुसरं काहीच नको. मनाला काय हवेत? तर विषयच हवेत. आणि विषय का हवेत? कारण त्याच्यापाशी वासना आहे. या वासना कुठून आल्या? कुठून आल्या वासना? वासना याचा अर्थ हे हवे नकोपण, हे केवळ नुसतं हवे नकोपण नाही. या हवे नकोपणाचा जेव्हा अंतःकरणावरती ठसा उमटतो, तो ठसा उमटल्यानंतर त्याला वासना म्हणतात. वास करून जी राहते, जी जाता जात नाही, त्याला वासना म्हणतात. वास करून राहिलेली जातच नाही, त्याला वासना म्हणतात. आणि म्हणून संत म्हणतात ना, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, कारण अंतःकरणावरती ठसा उमटलेला आहे. आणि या वासनेच्या ठसामुळे ते मन कुठे जातं? तर ते विषयांच्या मागे जातं. कोणाच्या प्रेरणेने झालंय? पहिलाच प्रश्न विचारलाय. पुढे प्रश्न विचारले, केन युक्तम? प्रथम प्राण प्रैती. आता कोणाच्या प्रेरणेने माझे प्राण जे आहेत ते प्राणांचं स्पंदन, प्राणाने जो प्राण धारण केलेला आहे, प्राणाचं जे स्पंदन आहे, कोणामुळे घडतं? त्याच्या पाठीमागे कोणाची प्रेरणा आहे? आता लक्षात येईल की माझा रोज श्वासोश्वास चालू आहे. मी प्राण घेते, माझा प्राण श्वास घेते, श्वास सोडते. पण खरंच आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. मला असा प्रश्न पडलाय का बरं की माझे प्राण कोण चालवतं? कुणीतरी तर असेल ना की माझ्या प्राणांना प्रेरणा देणारं. पण आपल्याला तोपर्यंत कळतच नाही की माझ्या प्राणांना कोणीतरी प्रेरणा देणारं आहे. मी गंमत सांगते की जेव्हा आम्ही शिवथरगळीमध्ये शिकायला जायचो, दासबोध शिकायला, शास्त्र शिकायचं, समर्थ शास्त्रच बोलतात, संतांची भाषा फक्त सोपी आहे, एवढंच, बाकी काही नाही. तेव्हा बोलता बोलता डॉक्टर लाड आपले नेहमी विवेक करतात, सुनील दादा चिंचोळकरांचा. चिंचोळकर म्हणाले, स्वतःला एक प्रश्न विचारा की तो ईश्वराचं कार्य काय आहे? तो अनेक प्रकारचे कार्य करतो, पण तो करताना दिसतच नाही ना, की ज्याच्या अधिष्ठानावरती सगळी कार्य होतात. लक्षात घ्या म्हणे, त्यांनी श्वासोश्वास त्याच्या हातात ठेवलाय. त्यांनी जर तो आपल्या हातात ठेवला असता तर आपण एक दिवस सहज म्हणाला असतो की आम्ही आमचा श्वास घ्यायलाच विसरलो. काय झालं असतं? याचाच अर्थ प्राणाचं स्पंदन कोणामुळे चालू आहे? कोणीतरी आहे ना आतमध्ये. प्रश्न विचारलाय, काय आहे तो? सुरुवातीलाच विचारले. तिथेच प्रश्न विचारलाय, केन ईशितम इमाम वाचम वदंती. माझी वाणी जी आहे ती आज बोलतीये. वाणीत शब्दात जे आहेत, वाणीतून शब्द बाहेर येत आहेत. कोणाच्या प्रेरणेने बोलतेय? माझ्या शब्दांनी बरेच वेळेला आपल्याला असं, बरं का, आपल्याला अनेक गोष्टी बोलायच्या नसतात, पण तरीसुद्धा त्या आपल्या मुखातून बोलल्या जातातच. आहे का आपल्या वाणीवरती आपलं नियंत्रण? कित्येक गोष्टी आपल्याला करायच्या नसतात, कित्येक गोष्टी आपल्याला बोलायच्या नसतात. नोकरीच्या ठिकाणी आपण जातो, आपल्याला अनुभव येतो, आपण ठरवतो की काही कोणाची निंदा करायची नाही. पण ऑफिसमध्ये ज्या टेबलवरती बसलेलो असतो, बुद्धीने निर्णय केलेला असतो की आम्ही नाही निंदा करणार, पण त्या टेबलवरती बसल्यानंतर वाणी कधी कोणाची निंदा करेल सांगताच येत नाही हो. आहे का वाणीवरती नियंत्रण? ही वाणी कोणाच्या प्रेरणेने वदते विचारले की ही वाणी कोणाच्या प्रेरणेने, ते प्रश्न विचारले. आणि मग म्हटले, कौ देवाः चक्षु श्रोतम युनाती. हा प्रश्न विचारलाय. यानंतर प्रश्न विचारलाय की माझे चक्षु आणि माझे कान, श्रोत्र, ह्यांचंही कार्य. याचा अर्थ डोळे बघतात, तेही कोणाची प्रेरणा त्याच्या पाठीमागे? काय तत्व त्याही पाठीमागे आहे? कानाने ऐकायला येतं, त्यामागे कोणाची प्रेरणा आहे? आणि म्हणून या सगळे माझी जी काही ज्ञानेंद्रिय आहेत, माझे प्राण आहेत, माझी कर्मेंद्रिय आहेत. आता वाणी हे कर्मेंद्रिय आहे, कान हे ज्ञानेंद्रिय आहे, नेत्र हे ज्ञानेंद्रिय आहे. मग ह्यांना प्रेरणा कोण देणार आहे? प्राण जे आहेत ते वायुस्वरूप आहेत. आणि म्हणून हे सगळे 10 वायू आपल्या आतमध्ये कार्य करत आहेत. 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण. ह्या सगळ्यांची प्रेरणा कोण आहे? पहिल्याच एका मंत्रामध्ये त्या शिष्याने आपल्या आयुष्याचे सगळेच प्रश्न विचारून टाकलेत की बाबा रे, की काय तुम्ही कशा प्रकाराने आयुष्याचा काय प्रश्न आहे, की मला कुठे जायचं आहे आणि मला काय समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून एकाच याच्या ठिकाणी जवळजवळ 5 प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग आता हे प्रश्न विचारलेत की जे माझ्या, आता लक्षात येईल की मुळामध्ये विचारले की माझ्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात आणि मनामध्ये विचार आल्यानंतर ते सहज वाणीवाटेही बाहेर येतात.
पण आता हे मनामध्ये विचार येणार नाही. मग ते खरंच मनामध्ये अधिक मनामध्ये येतात. कुठून येतात, कसे येतात? किती तत्वज्ञ असतील जगामधले की ज्यांनी या मनाचा विचार केलाय. अजून तो सगळा शोध चालूच आहे, पण मन नावाचं इंद्रिय अजून कोणाच्या हातामध्ये आलेलंच नाहीये. अनेक तत्वज्ञ आहेत, अनेक संत आहेत, ते त्यांच्या त्यांच्या परीने ते सांगायचा प्रयत्न करतायत. पण शास्त्रांनी मात्र आपल्याला सांगून टाकले मन म्हणजे काय आहे. तर मन म्हणजे काय आहे? वृत्ती आहे अंतःकरणाची. मग त्या वृत्तीला काय म्हणतात? संकल्प विकल्प करणारी जी वृत्ती येते त्याला मन म्हणतात. आता शास्त्राने एक निर्णय देऊन टाकला. मग जो शास्त्रांनी निर्णय दिलेला आहे, उपनिषदांनी निर्णय दिलेला आहे, तो आपण पक्का मनात ठेवूया. आणि मग लक्षात ठेवून मग आता त्यांनी पुढे प्रश्न विचारलाय की माझे डोळे आणि जे आहेत माझे कान कोणाच्या प्रेरणेने या जगामध्ये जातात. बघा गंमत आपल्याला कळतही नाही. शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन बसलेलो असतो. विद्यार्थ्यांना शिक्षक शाळेत शिकवत असतात. आमची अपेक्षा असते की विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी काय शिकवले ते लक्ष द्यावून ऐकावं. पण बाहेरून एखादा ट्रक जातो आणि तो जोर जोरात हॉर्न वाजत जातो. तो एवढ्या जोरात हॉर्न वाजत असतो. आपण विद्यार्थी आणि शिक्षक सगळे वर्गामध्ये आहेत, पण तरीसुद्धा शिक्षकाला सुद्धा तो हॉर्नचा आवाज ऐकू येतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ऐकू येतो. याचा अर्थ कानाची वृत्ती त्या विषयापर्यंत गेली की नाही. लक्षात घ्या, ती विद्यार्थ्यांनाही घालवायची नाही आहे, शिक्षकालाही घालवायची नाही आहे, पण तरीसुद्धा ती गेली की नाही. याचा अर्थ त्या विधात्याने ही सगळी इंद्रिय बहिर्मुख करून ठेवलेलीच आहेत. याचा अर्थ ते किती ताबा राहील किंवा त्याच्यातून आपल्याला ताबा ठेवून नेमकं कुठपर्यंत कशा प्रकाराने तो ताबा ठेवायचा. म्हणजे मला ऐकायचं असेल तरच ऐकायचं असं नाही आहे की अनेक गोष्टी माझ्या कानावरती येऊन पडणारच आहेत. आणि मग हे सगळे हे जे काही आहेत की डोळे म्हणजे शब्द जे आहेत ते काय आहेत तर ते अंतःकरणाची वृत्ती कानाच्या माध्यमातून जाते आणि सगळ्या प्रकारचे शब्द घेते. आणि मग काय आहे तर ते सगळं डोळे जे आहेत ते बघतात. प्रत्येक गोष्ट बघायची असं नाही, पण ते उघडल्यानंतर दिसतातच ना. मग हे सगळं जे काही आहे हे कोणाच्या प्रेरणेमुळे असाच प्रश्न विचारलाय. आणि मग सगळीच इंद्रिय जी आहेत ही सगळी काय आहेत तर आता त्याचं थोडं चिंतन बघा कसं दिले. ज्या वेळेला मला आठवते की उपनिषद डॉक्टर काकांनी शिकवलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की आपल्याला सगळ्यांना एक अनुभव आहे बरं का, की थोडं लक्षात ठेव की आपल्याला असं वाटतं की या ज्ञानेंद्रियांच्यामुळे आपल्याला कळतं, पण खरंच थोडं विचार करूया की ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपल्याला कळतं हे निर्विवाद सत्य आहे. पण जी आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो त्याला शास्त्रांनी फलक ते इंद्रिय म्हणजे गोलक, याचा अर्थ ते इंद्रिय राहण्याचं घर एवढंच म्हटलेलं आहे बरं का. खरंच ते इंद्रिय तेच आहे का त्याच्या पाठीमागे आणखीन काही आहे. ते म्हणाले थोडा विचार करा बरं का. म्हणे कधी कधी असं होतं की आपण घरामध्ये घरातले सगळे लोक असतो. आता आम्ही ज्या घरात राहिलो ते एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच राहिलो, त्यामुळे घरामध्ये भरपूर माणसं असायची. आणि मग कधीतरी एका दिवशी ठरायचं की चला आज आपण सगळे सिनेमाला जाऊया. मग रात्री 9 ते 12 आम्ही सिनेमाला जायचो. मग घरात राहणारे कोण आजी आजोबा असायचे. आता आम्ही आजी आजोबा झालो, आमची मुलं आणि नातवंडसुद्धा सिनेमाला जातात. तेव्हा आम्ही सहज त्या मुलांना आणि नातवंडांना म्हणतो तुम्ही असं करा, रात्रीच्या वेळेला बेल वाजली तर कदाचित आम्ही झोपेमध्ये असू ना तर आम्हाला ऐकायला येणार नाही, म्हणून तुम्ही किल्ली घेऊन जा. बघा आपण हे सगळं बोलतो. मला कान आहेत, मग रात्रीच्या वेळेला झोपेतले कान नाही आहेत का? रात्रीही कान आहेतच ना. पण आम्ही काय म्हणतो की मी जर गाढ झोपलेलो असेल तर मला कदाचित बेल ऐकायला येणार नाही, म्हणून तुम्ही काय करा तर किल्ली घेऊन जा. किंवा जागृत अवस्थेमध्ये कधीतरी आपण पुस्तक एखादं वाचत असतो आणि पुस्तक वाचण्यामध्ये इतके गाढ दंगलेलो असतो की त्या पुस्तकाशिवाय आपल्याला त्या पुस्तकातल्या विषयाशी आपली अंतःकरण वृत्ती इतकी एकाकार झालेली असते की एखादा मित्र आपल्या बाजूला येऊन उभा राहिलेला असतो, तो पाठीमागे असतो, आपल्याला हाक मारत असतो, तेही कळत नाही. मग त्यावेळेला मला कान नाहीत का? का कानाच्या पाठीमागे असं एक तत्व आहे की जे तत्व ज्यांनी त्या विषयाचा वेध घ्यायचा आहे ते तत्व त्या ठिकाणी उपस्थित नाही आहे. या उपनिषदांनी त्याला छान नाव दिले कानाचा कान. पुढचा विषय येतो. याचा अर्थ जे ज्ञानेंद्रिय मला बाहेरून दिसतंय त्या ज्ञानेंद्रियांच्या पाठीमागे आणखीन एक सूक्ष्म इंद्रिय आहे आणि त्याची जाणीव या ठिकाणी सुरुवातीच्या त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून जी
सगळी माझी जी ज्ञानेंद्रिय आहेत ती कोणाच्या प्रेरणेने कार्य करतायत, असं सुरुवातीला पहिल्याच प्रश्नामध्ये तो शिष्य जो आहे तो आपल्या गुरूंना विचारतोय. आणि आता गुरुदेव उत्तर देत आहेत बरं का. गुरुदेवांनी उत्तर दिले, यत् श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनः ये वाचा वाचम प्राणस्य प्राणः चक्षुषः चक्षुः स अस्ति. आता त्यांनी म्हटलं काय आहे. आता त्यांनी लगेच उत्तरच दिले. तू विचारलंस ना बाबा की कान कोणामुळे ऐकतात, शब्दाचा वेध जो आहे तो कोणामुळे येतो, तर श्रोत्रस्य श्रोत्रम याचा अर्थ कानाचा कान एक आहे. पुढे म्हटलंय मनसो मनः मनाचं एक मन आहे. नंतर वाचः वाचम वाणीची वाणीही त्या ठिकाणी आहे. प्राणस्य प्राणः प्राणाचा प्राण आहे. चक्षुषः चक्षुः डोळ्याचा डोळा त्या ठिकाणी आहे. आणि हे जो कोणी आहे हे सगळं जे आहे हे जाणणारे कोण आहेत, तर हे धैर्यवान असणारे ज्ञानी पुरुष आहेत. हे जे कोणी जाणतात तर ते कोण आहे, तर तेच तत्व आहे, तेच आत्मतत्व आहे, तेच ब्रह्मतत्व आहे. आणि हे धैर्यवान पुरुष जे जाणतात ना ते त्या संसारापासून सुटतात आणि काय करतात, तो मृत्यूलोक पार करून जातात. आणि मृत्यूलोक पार करून अमृततत्वाची प्राप्ती करून घेतात. आणि हे जे तत्व आहे ते काय आहे, तर तेच आत्मतत्व आहे. विषयाला लगेच सुरुवात झाली आहे बघा. आडवळणानी विषय वगैरे असं काही नाही. पहिल्याच मंत्रामध्ये शिष्याने प्रश्न विचारलाय आणि या ठिकाणी दुसऱ्या मंत्रामध्ये सद्गुरूंनी उत्तर दिले, श्री गुरूंनी उत्तर दिले की बाबा रे, तुला असं वाटते की कान ऐकतोय, तर नाही. कानाच्या पाठीमागे असणारा जो कान आहे त्याच्यामुळे तुला दिसतंय. व्यवहारामध्ये अनेक जणांना आपल्याला दिसतं बघा. अनेकांना डोळे असतात, दिसायला डोळे दिसतात. डोळ्याची खोबणी आहे, आतमधला गोल आहे, त्याच्यावरती बाहुली आहे, सगळं आहे, आपल्यासारखेच डोळे आहेत, पण दिसत नाही. मग दिसत नाही म्हणजे काय, कशामुळे दिसत नाही, याचा अर्थ ज्याच्या साह्याने नेमकं पाहायचंय ते तत्व कुठेतरी काय आहे, ते कार्यरत आहे का. थोडा अंतर्मुख विचार केला की लक्षात येईल की खरंच वेगळं काहीतरी आहे. मग आम्ही विज्ञानात शिकलेलो वेगळं आहे आणि अध्यात्मात शिकलेलं वेगळं आहे बरं का. आता ते विज्ञान आणि अध्यात्म हे जरी किती आपण सांगड घालण्याचा प्रयत्न केला तरी त्या सगळ्या व्याख्याही वेगळ्याच आहेत. पण या ठिकाणी आपल्याला जर श्रुती माऊली सांगत असेल तर आपण परवाही बघितलं की जर मला माझं रूप बघायचं असेल तर आरसा हेच प्रमाण आहे, तसं मला माझं आत्मस्वरूप जाणून घ्यायचं असेल तर श्रुती हे एकमेव प्रमाण आहे. आणि जर श्रुती माऊली मला सांगते की तू आत्मा आहेस तर मग मी आत्मस्वरूपच आहे, मला त्याच्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि तो ठेवून मला आता काय करायचं आहे, तर पुढचं उपनिषद जे आहे ते या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की असं जर तो हे जे जाणतात ते मृत्यूलोक पार करून जातात आणि मृत्यूलोक पार करतात, याचाच अर्थ पार करून कुठे जायचं आहे का. मग आता मृत्यूलाच मला सामोरं जायचं आहे असंही नाही, मृत्यूलोक पार करून जातात, याचाच अर्थ मृत्यू हा शरीराला आहे, मृत्यू मला नाही. या भूमिकेवरती जेव्हा ते ठाम राहतात तेव्हा त्यांची श्रद्धा निश्चित आहे की काय कशाला अंत कोणाला आहे किंवा काय संपणार आहे. तर जे मी आगंतुक घेतलेलं आहे ते ज्याच्याकडून मी घेतलेलं आहे ते मला देऊन टाकायचं आहे. आणि ते मी देऊन टाकल्यानंतर माझं कुठे जाणंही नाही आणि माझं कुठे येणंही नाही. आणि म्हणून जे मृत्यू कोणाला असेल, अंत कोणाला आहे, तर देहाला अंत आहे, शरीराला अंत आहे. पण या देहाच्या आतला देही, शरीराच्या आतमध्ये असणारा शरीरी हा कसा आहे, तर त्याला अंतही नाही किंवा त्याला आणखीन काहीही नाही. तो नित्य कसा आहे, तो नित्य जसा असायचा तसाच आहे. आणि म्हणून हे ज्यांनी जाणलेलं आहे ते ज्ञानी आहेत, ते पुरुष कसे आहेत, धैर्यवान आहेत. कारण या ठिकाणी किती मनाचं धैर्य लागेल हो, किती मनाचं धैर्य लागेल, होईल का आपली. ते धैर्यच आपलं कमी पडतं. नाही म्हटलं तरी कितीही ऐकलं तरी श्रवण जोपर्यंत करतोय तेवढंपर्यंत पटतं. पण इथून गेल्यानंतर श्रवण संपलं की लगेच आपण काय करू. आत्ता तर गंमत अशी आहे, काय काय करतोय बघा प्रत्येकजण. किती प्रकारचे औषधं घेतोय, किती गरम पाणी पितोय, दुधात घालून हळद घालून घेतोय. का घेतोय, कारण शरीर आहे तर मी आहे असं मला वाटते, शरीर म्हणजेच मी असं वाटते म्हणून घेतोय ना काळजी. याचाच अर्थ कुठेतरी
हा इतक्या अज्ञानाची आपल्या आलेली सहजता आहे, ती अज्ञानाची सहजता काय आपली जाता जात नाही. आणि हे श्रुतीला माहिती आहे आणि म्हणून श्रुती माऊली आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते की जे धैर्यवान आहेत तेच हे मृत्यूलोक पार करून जातात. त्यासाठी आधी आपल्याला काय करावी लागेल म्हणून समजून घ्यावे लागेल. आणि म्हणून आता 3ऱ्या मंत्रामध्ये आपल्याला उपनिषद काय सांगताय बघा. त्यांनी म्हटलं की असं हा जो डोळ्याचा डोळा आहे, जो कानाचा कान आहे, तिथे तुम्हाला मला जाता येतं का हो शरीराच्या साह्याने? माझ्याच आतमध्ये मला शरीराच्या साह्याने उतरता येतं का? याचा अर्थ शरीराच्या साह्याने उतरता येत नाही. मग जर आत उतरायचं असेल तर आतली इंद्रिय वेगळी आहेत आणि आतली इंद्रिय म्हणजे कर्ण म्हणजे इंद्रिय, बहिरंगातली कर्ण वेगळी आहेत आणि आत उतरायची जी इंद्रिय आहेत ती वेगळी आहेत. आणि म्हणून ती आतली आहेत, ती दिसत नाहीत, ती स्थूल नाहीत, ती सूक्ष्म आहेत. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? त्याला अंतःकरण. अंतःकरण म्हणजे आत असणारी इंद्रिय, कर्ण म्हणजे इंद्रिय, ती आतली इंद्रिय आहेत. आता ती इंद्रिय जी आहेत तर त्याचा वापर करून जायचं आहे, पण ते सुद्धा ती पण तिथपर्यंत जाणार आहेत का? तीही तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. म्हणून मंत्र सांगितलंय बरं का. 3ऱ्या मंत्रामध्ये सांगताना सांगितलंय न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती. मग आता तिथे जे आत्मस्वरूप आहे तिथे न चक्षुर गच्छती, ते आत्मा मला डोळ्याने दिसणार आहे का? डोळा तिथपर्यंत जाऊन पोचणार आहे का? डोळ्याने मी त्याला पाहू शकणार आहे का? याचा अर्थ डोळा तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. याचा अर्थ डोळ्यांनी आत्मस्वरूप पाहता येणार नाही. कारण आत्मा जो निर्गुण निराकार आहे, तर रूप जे आहे ते रूप आपल्याला डोळ्यांनी बघता येईल, पण अरूप बघण्यासाठी कसा डोळा चालेल? मग अरूप बघण्यासाठी काहीतरी जे अरूप आहे तेच इंद्रिय लागेल. याचा अर्थ त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानचक्षू लागतील, चर्मचक्षू लागणार नाही. आता लक्षात समजूनच घ्यायचं, तिथे ज्ञानचक्षू लागणार आहे, तिथे चर्मचक्षू नाही लागणार. आणि म्हणून त्या ठिकाणी दृष्टी पोचत नाही. मन तरी पोचतं का? मनापर्यंत तिथे जातो का? तेही जाता येत नाही. आणि म्हणून सद्गुरू या ठिकाणी सांगतायत की बाबा रे, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान काय आहे? हे ज्ञान आता सद्गुरू सांगतायत बरं का. किती त्यावेळेचे ऋषीमुनी हे किती स्वतःशी प्रामाणिक असतील बघा. ते स्वतःशी प्रामाणिक होते. आजकालचे शिक्षक इतके स्वतःशी प्रामाणिक असतील का? ते असं म्हणत आहेत की हे ज्ञान आम्ही जे आमचे अपेक्षा ज्ञानी आहेत त्यांच्याकडून श्रवण केलेलं आहे, आणि ते श्रवण केलेलं जे आहे ना तेच मी तुला सांगतो आहे. ते आत्म्याला जे आहे आत्मज्ञान, किंवा ते आत्मज्ञान जे आहे ते कशाला होत नाही? ते चक्षूंनाही होत नाही, ते मनालाही होत नाही. हे आम्ही कोणाकडून जाणलेलं आहे? तर ते त्यांच्याकडून जाणलेलं आहे. कारण त्या ज्ञानी लोकांनी तसं सांगितलेलं आहे. आणि जर त्यांनी तसं सांगितलं असेल तर त्यांच्याही मनाला ते झालेलं नाही. जर त्यांच्याही मनाला ते झालेलं नाही, मग माझ्या मनाला होईल का? ते होणार नाही. कारण ते इंद्रियांनी जाणण्यासारखंच नाही आहे, इंद्रिय गम्यच नाही आहे. जे इंद्रियांनाच गम्य नाही आहे हे ज्ञानी लोकांकडून आम्ही ऐकलेलं आहे, आणि तेच मी तुला सांगतोय असं ते शिष्याला सांगतात. म्हणजे प्रामाणिकपणाने काय आहे, जे सत्य आहे ते सद्गुरू म्हणा, संत म्हणा, किती सुस्पष्टपणे आपल्याला सांगतात. आणखीन त्यांनी काय सांगायचं आपल्याला? ज्याचा अनुभव घ्यायचा आहे असं म्हणतोय. जर मला अनुभव घ्यायचा असेल आणि अनुभव घेण्यासाठी अनुभव घेणारा पाहिजे, अनुभव ज्याचा घ्यायचा तेही पाहिजे, आणि अनुभव घेण्याची क्रिया पाहिजे, म्हणजे त्रिपुटी पाहिजे ना. मग या त्रिपुटीच्या साह्याने जे ज्ञान होणार आहे ते कोणतं ज्ञान होईल? ते बरोबर ज्ञानाचं विज्ञान होईल, पण जेव्हा ज्ञानाचं विज्ञान होतं तेव्हा ते पुन्हा अनुभवाच्या पातळीवरती आहे. म्हणजे कसं आहे? ते लौकिकाचं ज्ञान झालं ना, मग अलौकिकाचं ज्ञान होईलच कसं? आणि म्हणून ते होणं तसं अवघड आहे. आणि म्हणूनच आता गुरुरूपी जे सद्गुरू आहेत ते शिष्याला पुढे म्हणतात, वाचेने ते सांगता येणार नाही, पण वाचा त्याच्याच काय आहे, ज्याच्यामुळे वाचा प्रकाशित होते, किंवा वाचा ज्याच्यामुळे कार्य करते. याचा अर्थ जर ते आत्मस्वरूप आतमध्ये नसेल, ते चैतन्य जर आतमध्ये नसेल तर वाणी कार्य करेल का? याचा अर्थ वाणीला जी काही प्रेरणा लागते,
वाणीसाठी लागणारं जे काही स्पंदन आहे, वाणीसाठी लागणारी जी काही शक्ती आहे, त्या शक्तीशिवाय ते काम करतं का हो? आपण उदाहरण बघू लौकिकातलं. माझ्यासमोर आत्ता मोबाईल आहे, तुमच्या प्रत्येकाच्या समोर पण मोबाईल आहे. मोबाईल हे साधन आहे, हे तुम्हाला मला दिसणारं आहे, पण हे ज्याच्यामुळे दिसतंय ते वायफाय आहे. मला सांगा, तुम्ही आणि मी कोणीतरी ठामपणे सांगू शकतो का की आम्ही वायफाय म्हणजे काय ते पाहिलेलं आहे? वायफायचं बटन बघितलं बरं का फक्त, जे आम्ही चालू करतो आणि बंद करतो. ते आणून बसणारं ते काय एक चौकोनी डब्बा तुमच्या आमच्या घरी आणलेला आहे, तो सगळा बघितला, पण त्याच्या आतली शक्ती पाहिली आहे का? ही दिसते का? ना मी विजेची शक्ती बघू शकत, ना मी वायफायची शक्ती बघू शकत. मग तसं ईश्वर स्वरूपाचं कार्य, जो निराकार असून कार्य करणार आहे, मला कळणार आहे का? नाही समजणार आहे ना. याचा अर्थ ते मला कळणारं नाही आहे. आणि म्हणूनच म्हटले की वाचेने काय आहे की वाचेला ते सांगता त्याच्याविषयी बोलता येईल, पण वाचेला त्याचा अनुभव येणार आहे का? तर नाही येणार आहे. पण वाचा मात्र ज्याच्यामुळे कार्यरत आहे ते तत्व म्हणजे काय आहे, तर ते ब्रह्म आहे, तू जाण. आता इथे बोधच करायला सुरुवात केली. गुरु बोध करतायत. तो बोध कुठे अस्पष्ट असा नाही, तो इतका सुस्पष्ट बोध आहे, तो स्पष्ट असणारा बोध आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अस्पष्टता कुठे नाही आहे. आणि पहिलाच प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाला गुरुनी उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. आपण या मंत्रापर्यंत आलो आहे, अर्धाच झालेला आहे, पण मला समोर वेळ झालेली दिसते. आणि म्हणून ही केलेली सगळी सेवा जी आहे ती भगवान वेद नारायणाच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. उद्या आपलं चिंतन घेऊया.